Hello, good morning, my dear student. Today we are going to learn basket full of moonlight from the textbook of 10th class. At all first, let's study some question given in warming up. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत. 2 व्हर्बल आहे आणि 2 WH क्वेश्चन आहे. तर सगळ्यात आधी पहिला प्रश्न बघूया. डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज व्हेन यू वर चाइल्ड? अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही लहान असताना बेड टाईम स्टोरी तुम्हाला ऐकणं आवडत असेल का? तर या प्रश्नाचं उत्तर देत असताना आपण काय करू, हा प्रश्न व्हर्बल असल्यामुळे याला आपण व्हर्बल प्रश्न असल्यामुळे आपण बघूया. इथं डीड आहे, तर आपल्याला इथं भूतकाळात आहे हे समजून घेऊया. सर्वात प्रथम कोणते व्हर्बल प्रश्न असेल तर त्याचं उत्तर 2 पद्धतीने लिहिता येऊ शकते आपल्याला, यस किंवा नो. तर सगळ्यात प्रथम आपण बघूया यस. जर आपण यस लिहिलं तर त्याच्यानंतर कॉमा द्यायचा आणि त्याच्यानंतर जो कर्ता आहे यू, तर इथं प्रश्नात यू विचारला आहे तर आपण त्यामध्ये आपला आय यायला पाहिजे. आय, मग हा लाईक आहे तर याला भूतकाळात लिहायला पाहिजे कारण की इकडे डीड आहे. तर आय लाईक टू हिअर पासून वाक्य जसंच्या तसं लिहावं लागेल व्हेनपर्यंत. तर असं डॅश डॅश देऊन देतो आपण, इथपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे. आणि याच्यानंतर पुन्हा हा यू आला तर यूच्या ऐवजी पुन्हा आपल्याला आय लिहायचं आहे कारण की यू हा इथं कर्त्याच्या रूपात आहे म्हणून आपण आय घेतलं. त्याच्यानंतर WRE वेअर हा हेल्पिंग वर्ब आहे. तर इथं आपण आयच्या नंतर आपण एकवचनी भूतकाळी सहाय्यक क्रियापद वाज घेऊया. त्याच्यानंतर अ चाइल्ड जसंच्या तसं लिहायचं आणि शेवटी मग काय करायचं, फुल स्टॉप लिहायचं. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो. आता दुसऱ्याही पद्धतीने याचं उत्तर लिहायचं झालं तर कसं करू शकतो आपण, नो लिहायचं सुरुवातीला, नो लिहिल्यानंतर कॉमा द्यायचा आणि त्याच्यानंतर यूच्या ऐवजी आय लिहायचं, नो आय. आणि हा जो आहे हेल्पिंग वर्ब तो जसाचा तसा लिहायचा, जो हेल्पिंग वर्ब आहे त्यालाच लिहायचं. याला नॉटचं संक्षिप्त रूप लावायचं, नॉट अशा पद्धतीनं संक्षिप्त रूप लिहायचं. त्याच्यानंतर लाईकपासून तर व्हेनपर्यंत जसाच्या तसं लिहायचं. तर आपण जसाच्या तसं इथं लिहून टाकूया, डॅश डॅश देतो आहे मी. त्याच्यानंतर पुन्हा यूच्या ऐवजी आय लिहायचं कारण की आय हा कर्ता असल्यामुळे आपण आय घेऊया. यू हा कर्ता आहे तर यूच्या ऐवजी उत्तर लिहित असताना आय लिहिलं. त्याच्यानंतर वाज लिहूया आणि त्याच्यानंतर चाइल्ड आणि शेवटी फुल स्टॉप. तर अशा पद्धतीनं यस असेल किंवा नो असेल तर दोन्ही पद्धतीने उत्तर कसं लिहायचं ते तुम्हाला मी सांगितलं आहे. आता बघूया दुसरा प्रश्न बघूया. हू युजली टोल्ड यू द बेड टाईम स्टोरीज? हा WH क्वेश्चन आहे. तर हू म्हणजे कोणत्या तरी व्यक्तीबद्दल आपल्याला माहिती द्यायची आहे. तर तेव्हा आपण काय करूया, याचा अर्थ जाणून घेऊया. हू युजली टोल्ड यू द बेड टाईम स्टोरीज? तुम्हाला बेड टाईम स्टोरीज कोण सांगतात? तर आपण म्हणू शकतो माय ग्रँडफादर, माय ग्रँडमदर. तर आपण समजा ग्रँडमदर म्हटलं तर ग्रँडमदर युजली टोल्ड. आता इथं यू आहे तर यूच्या ऐवजी तुम्हाला सर्वनाम चेंज करावा लागेल. तर तुम्हाला ही यू हा इथं पहिल्या वाक्यामध्ये यू हा सब्जेक्ट होता, आता यू हा टोल्ड या क्रियापदानंतर आला आहे म्हणून तो इथं ऑब्जेक्ट आहे. जर सर्वनाम ऑब्जेक्ट आहे तर आपल्याला यूच्या ऐवजी मी घ्यावं लागेल, हे लक्षात ठेवायचं. मी घेतलं आणि द बेड टाईम स्टोरी जसंच्या तसं. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर काय होईल, माय ग्रँडमदर युजली टोल्ड मी द बेड टाईम स्टोरीज. अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे. आता वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न ही WH क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये काय करूया, व्हाय डिड यू लाईक देम? आता हा WH क्वेश्चन आहे, इथं कारण विचारलं आहे आणि जेव्हा कारण विचारलं असेल तर आपण आपल्या उत्तराची सुरुवात आपण कशाने करायची, BECAUSE बिकॉजनं करायचं असते. ठीक आहे.
तर या प्रश्नाला सुद्धा पूर्ण वाक्यात लिहिण्याचा प्रयत्न करूया, कारण हे पूर्ण वाक्यात लिहिण्याचा सराव जर असला तर आपल्याला कंपोजिशन करत असताना याचा फार मोठा फायदा होतो, हे लक्षात ठेवायचं. आपण या प्रश्नाचं उत्तर शॉर्टमध्ये पण लिहू शकतो, बिकॉज दे आर व्हेरी इंटरेस्टिंग, बिकॉज दे आर व्हेरी अम्युझिंग अँड सिम्पल, अशा पद्धतीने लिहू शकतो. पण आपण पूर्ण वाक्यामध्ये यासाठी लिहित आहोत की आपल्याला निदान सराव व्हायला पाहिजे आणि त्या सरावाचा उपयोग आपल्याला कंपोजिशन लिहिण्यासाठी मदत होईल. तर बघूया इथं काय करायचं. यू आहे तर यूच्या ऐवजी आय येईल. आय लाईक देम बिकॉज. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, आय इथं लाईक आहे तर इथं लाईकला लाईक होईल, भूतकाळात होईल, कारण की इथं डीड आहे म्हणून. ठीक आहे, तर आय लाईक देम बिकॉज दे वेअर सिम्पल अँड अम्युझिंग, अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. तर हाही प्रश्न झाला आहे आपला बघून. आता बघूया शेवटचा प्रश्न जो व्हर्बल क्वेश्चन आहे. तर या प्रश्नाची सुरुवात डूने झालेली आहे, तर पुन्हा व्हर्बल क्वेश्चन असल्यामुळे याच्या उत्तर आपण एकतर यसने सोडवू शकतो किंवा नोने सोडवू शकतो. तर अगोदर बघूया यसने. यस, त्याच्यानंतर कॉमा द्यायचा, त्याच्यानंतर इथं यू आहे तर यूच्या ऐवजी काय ठेवायचं, आय ठेवायचं. आय ठेवलं, त्याच्यानंतर यस आय लाईक. आता याचा भूतकाळामध्ये होणार नाही लाईकचा, लाईकचा लाईकच राहील, कारण की इथं डू आहे, हा वर्तमानांत आहे, म्हणून आपण काय करायचं, लाईकचा जसाचा तसा ठेवायचा. तर यस आय स्टील लाईक टू हिअर दो स्टोरी अगेन, आणि अशा पद्धतीने मग फुल स्टॉप द्यायचं, इथं फुल स्टॉप द्यायचं. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचं. तर हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. तर आता बघूया नेक्स्ट ॲक्टिव्हिटीकडे. तर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय आहे आपली, डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री, राईट द स्टेप्स इन बुलेट पॉईंट्स अँड प्रेझेंट देम बिफोर द क्लास. यामध्ये काय करायचं आहे आपल्याला की जसं प्रोसिजर काय आहे, एखादं रोपटं लावायची, तर ती स्टेप बाय स्टेप आपल्याला लिहायची आहे. तर तुम्हाला आता इथं लिहिणं शक्य नाही आहे, म्हणून तुम्हाला फक्त मी ओरली सांगत आहे, ते ऐकून घ्यायचं. पहिली आपण म्हणू शकतो चूजिंग गुड सीड्स ऑफ प्लांट. चूजिंग गुड सीड्स ऑफ प्लांट म्हणजे योग्य बियांची निवड करणे. दुसरा मुद्दा काय आपण लिहू शकतो, डिगिंग द होल इन द ग्राउंड म्हणजे जमिनीमध्ये एक गड्ढा करायचा. तिसरा मुद्दा आपण काय करू शकतो, ॲड कंपोस्ट इन इट किंवा काही त्याच्यामध्ये खत मिळवा. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आपण काय करू शकतो, लिहू शकतो फिल द होल प्रॉपरली अँड वॉटर इट रेग्युलरली. अशा पद्धतीने चारही मुद्दे आपण बघितले आहे. शेवटचा मुद्दा काय सांगितला आहे की फिल द होल प्रॉपरली अँड वॉटर इट रेग्युलरली. तर अशा पद्धतीने या चारही मुद्द्यांना आपण बघितलं आहे. आता बघूया नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये काय म्हटलं आहे, डिस्कस इन पेअर अँड राईट व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली. तुमच्या कुटुंबासाठी तुमचे आई वडील काय करतात ते खाली लिहा. तर याच्यामध्ये एक मुद्दा दिलेला आहे. आता बाकीचे मुद्दे आपल्याला पूर्ण करायचे आहे. तर कसं करूया आपण, पहिल्या मुद्द्यामध्ये इथं लिहिणं शक्य नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला ओरलीच सांगत आहे. एक मुद्दा सांगितला आहे की वर्क हार्ड टू अर्न लिव्हिंग म्हणजे आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी ते मेहनत करतात. दुसरा मुद्दा आपण लिहू शकतो प्रोव्हाइड मनी आपल्याला पैसे देतात. प्रोव्हाइड मनी आपल्याला पैसे देतात. त्याच्यानंतर ॲडव्हाइस चिल्ड्रन आपल्या मुलांना ते सल्ला देतात. ॲडव्हाइस चिल्ड्रन आपल्या मुलांना ते सल्ला देतात. त्याच्यानंतर डिसाईड द वेज ऑफ करिअर आपल्या आयुष्याची आपण पुढे चालून काय करणार आहोत त्यासाठी ते डिसाईड करतात. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा घेऊया सिक्युअर द चिल्ड्रन्स फ्युचर आपल्या मुलांचे भविष्य ते सिक्युअर करतात, सुरक्षित करतात. अशा पद्धतीने आपण बघितलं. आणि शेवटचा आपण एक मुद्दा म्हणू शकतो की एनकरेज द चिल्ड्रन आपल्या मुलांना ते एनकरेज करतात, प्रेरित करतात. तर अशा पद्धतीनं वडील काय काय करतात फॅमिलीसाठी ते आपण बघितलेलं आहे. आता बघूया आपली आई काय करते. तर एक मुद्दा इथं दिलेला आहे फक्त की कीप द हाऊस क्लीन घराला ते काय करतात, स्वच्छ करतात, घराला स्वच्छ करतात.
तर आता इथं आपण कोणता मुद्दा लिहू शकतो? पहिला की प्रिपेअर फूड, ते स्वयंपाक करतात. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा काय म्हणू आपण की फीड द चिल्ड्रन, आणि मुलांना खाऊ घालतात. फीड द चिल्ड्रन, मुलांना खाऊ घालतात. आणि त्यानंतरचा मुद्दा आपण म्हणू शकतो टेक केअर ऑफ चिल्ड्रन्स हेल्थ. टेक केअर ऑफ द चिल्ड्रन्स हेल्थ म्हणजे आपल्या मुलांच्या प्रकृतीची काळजी घेतात अशा प्रकारे. आणि अजून पुढचा मुद्दा आपण असं म्हणू शकतो लुक आफ्टर द चिल्ड्रन्स एज्युकेशन. आई मुलांच्या शिक्षणाबद्दलची काळजी घेत असते. तर अशा पद्धतीने हे सगळे मुद्दे आपण बघितलेले आहेत. तर यानंतर आता बघूया पुढचा पेज नंबर 18. तर या कवितेची टायटल आहे बास्केटफुल ऑफ मूनलाईट. बास्केटफुल ऑफ मूनलाईट. तर आपण बघूया बास्केटफुल ऑफ मूनलाईट. तर याचा काय अर्थ आहे? तर या बास्केटफुल ऑफ मूनलाईटचं काय अर्थ? बास्केट म्हणजे टोपली आणि फुल म्हणजे भर. बास्केट फुल म्हणजे टोपली भर. मून म्हणजे चंद्र आणि लाईट म्हणजे प्रकाश, चंद्रप्रकाश. तर याचा एकंदरीत अर्थ काय झाला? बास्केटफुल ऑफ मूनलाईटचा अर्थ झाला टोपली भर चंद्रप्रकाश. तर सगळ्यांना समजलं असेल. तर आता या कवितेमध्ये आपण एक एक बघूया प्रत्येक ओळीचा अनुवाद आणि त्यांना समजून घेऊया. आणि परीक्षेमध्ये विशेष करून कशा प्रकारचे याच्यावर प्रश्न विचारतात तर त्यांनाही आपण बघून घेऊया. ठीक आहे. तर वाचन सुरू करतो मी. ओ मून गिव्ह मी मूनलाईट बास्केटफुल और 2 baskets फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. तर बघूया याचा अनुवाद काय. ओ मून म्हणजे अरे चंद्रा, गिव्ह मी मूनलाईट, तुझा मला चंद्रप्रकाश दे, तुझा मला चंद्रप्रकाश दे. बास्केटफुल और 2 basketful. आता किती चंद्रप्रकाश दे? तर 1 टोपली किंवा 2 टोपली तुझा, 2 टोपलीभर मला तुझा चंद्रप्रकाश दे. समजलाय? विथ सीड्स ऑफ मूनलाईट. आणि अजून काय कर? तर सीड्स ऑफ मूनलाईट आणि या चंद्रप्रकाशाच्या तू मला बिया दे. तर असा या कडव्याचा अर्थ आहे. आपल्याला समजलं असेल. तर इथं एक प्रश्न तयार झाला. इथं एक प्रश्न आहे की व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड व्हाय. व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून. कवीला त्या चंद्राकडून काय पाहिजे आहे अशी इच्छा आहे. तर कशाची इच्छा आहे? तर आपण उत्तरात लिहू शकतो बास्केटफुल 2 basketful ऑफ मूनलाईट विथ सीड्स ऑफ मूनलाईट. तर हा झाला या प्रश्नाचा उत्तर. ठीक आहे. आता पुढे पुढचा स्टँजा घेऊया आपण. पुढचा स्टँजा घेऊया. पुढच्या स्टँजामध्ये म्हटलं आहे की फ्रॉम द सिटी टू माय विलेज. फ्रॉम द सिटी टू माय विलेज म्हणजे शहरापासून तर माझ्या गावापर्यंत. ऑन द साईड ऑफ द पाथ. ऑन द साईड ऑफ द पाथ म्हणजे रस्त्याच्या बाजूला. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साईड ऑफ द पाथ म्हणजे माझ्या गावापासून, माझ्या शहरापासून तर माझ्या गावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला. आय वॉन्ट टू शो मिनिंग म्हणजे इथं शोचा अर्थ आहे पेरणे. तर मला पेरायचं आहे. काय पेरायचं आहे? चंद्रप्रकाश. द सीड्स ऑफ मूनलाईट पेरायचं आहे. तर इथं व्हाय आला. का त्यांनी चंद्राला सीड्स ऑफ मूनलाईट का मागितलं? तर आपण त्याचं उत्तर सांगू शकतो बिकॉज ही वॉन्ट टू शो फ्रॉम द सिटी ऑफ हिज विलेज ऑन द साईड ऑफ द पाथ. अशा पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. आणि उत्तर लिहित असताना बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात की त्या ओळी, या कवितेच्या ओळी जसेच्या तसे लिहितात. तर जसेच्या तसं कधीही लिहायचं नाही. जर त्यामध्ये सर्वनाम आहेत तर त्याच्यामध्ये बदल घडवून आणायचा. जसं इथं माय आहे तर मायच्या ऐवजी हिज हा शब्द हे प्रोनाउन वापरायचं. आलं लक्षात? आणि जसं इथं आय आहे तर आयच्या ऐवजी काय वापरायचं? ही वापरायचं. तर हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क परीक्षेमध्ये मिळू शकतात. तर हे बघितलं. आता पुढची लाईन बघूया. पुढची लाईन काय आहे? द स्मॉल मूनलाईट. पुढची लाईन आहे द होल विलेज गोज टू सिटी म्हणजे पूर्ण होल विलेज म्हणजे पूर्ण गाव. गोज टू सिटी
कुठे जातो? शहराला जातो. प्रश्न कुठं समजा विचारला की व्हेअर डज द होल विलेज गो, तर आपल्याला सांगता येईल की टू द सिटी. पूर्ण गाव कुठे जातो? तर सिटीला जातो. आता दुसरा प्रश्न पुढे आहे, दुसरी लाईन, डेली टू वर्क म्हणजे रोज जातात आणि कशासाठी जातात? टू वर्क, काम करण्यासाठी जातात. तर पुन्हा इथे एक प्रश्न आला की व्हाय डज द होल विलेज गो टू सिटी. तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे टू वर्क म्हणजे काम करण्यासाठी जातात. ठीक आहे, एवढं समजलं आहे सगळ्यांना. आता पुढची लाईन बघूया ही की इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. आणि जेव्हा हे वे बॅक म्हणजे जेव्हा शहरातून घरी परततात, कोण? द विलेजर्स म्हणजे गावातील लोक जेव्हा घरी परततात, जेव्हा गावातील लोक आपल्या शहरातून काम आटोपून संध्याकाळच्या वेळेस घरी परततात, तर तेव्हा काय तो काय म्हणतोय मुलगा की ॲज माय विलेज इज क्वाईट फार. आता मायच्या ऐवजी आपण काय घेऊ? हिज. ॲज हिज विलेज इज क्वाईट फार. फार म्हणजे खूप दूर. जसं तो सांगत आहे की त्याचं गाव शहरापासून फार दूर आहे, म्हणजे लोकांना, गावकऱ्यांना यायला फार उशीर होत असतो. आणि पुढे म्हटलंय द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. आता रूट कसा आहे? फारच टफ आहे, भयानक आहे, खतरनाक आहे, भयभीत करणार आहे, धोकादायक आहे. का धोकादायक आहे? कारण की तो फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स न भरलेला आहे. त्या रस्त्यावर स्नेक असतात आणि त्याचप्रमाणे विंचू असतात. त्यामुळे तो रस्ता कसा आहे? फार टफ आहे. आणि इथं प्रश्न विचारला आहे की व्हाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू विलेज डेंजरस. तर तो डेंजरस का आहे? तर आपण या प्रश्नाचं उत्तर सांगू शकतो बिकॉज द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तर अशा पद्धतीत या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो. काही प्रश्नांचं उत्तर लिहित असताना थोडंसंही चेंज करायची गरज राहत नाही. मात्र काही प्रश्नांची आपल्याला उत्तरं देत असताना लक्षात ठेवायचे जर सर्वांना आले तर त्याच्यामध्ये थोडंफार आपल्याला बदल करायची गरज असते. तर ही गोष्ट सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची. तर आपण बघितलं आहे आता इथपर्यंत. आता पुढची लाईन बघूया. नाहीतर बस नॉर कार्ट फ्लाईज. आता गाव शहरापासून बऱ्याच दूर आहे, परंतु असे असत नाही त्या ठिकाणी नाहीतर बस म्हणजे बसही जात नाही आणि नॉर कार्ट फ्लाईज म्हणजे कोणत्याही प्रकारची गाडीही तिथं फ्लाईज म्हणजे जाणे येणे करत नाही. तिथं जाण्यासाठी बसही नाही किंवा कोणत्याही प्रकारची गाडीसुद्धा नाही. आणि तो मुलगा म्हणत आहे की व्हेन माय फादर रिटर्न्स होम. जेव्हा आपण मायच्या ऐवजी काय म्हणू? पुन्हा हिज. जेव्हा त्याचे वडील रिटर्न्स होम, जेव्हा त्याचे वडील घरी परततात, तर तो म्हणतो आय एम अस्लीप. आयच्या ऐवजी आपण काय घेऊया? ही. तर ही इज अस्लीप, तर तो झोपून जात असतो. तर इथं मुलगा काय म्हणत आहे की येण्यासाठी बसही नाही, काहीच नाही, कोणती गाडी नाही. आणि त्याचे वडील जेव्हा घरी परततात, त्यांना पायी येत असताना उशीर होत असतो, तर तोपर्यंत तो म्हणतो की तो झोपून गेलेला असतो. अशा पद्धतीने. आता हे आपण बघितले, एवढे तुम्हाला समजले असतील. आता पुढची लाईन बघूया. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. आणि उशिरापर्यंत तो घरी परत येतो, त्याचे वडील घरी परततात आणि अगदी सकाळीच ते घरून पुन्हा कामासाठी शहराकडे निघून जातात. ही गोज बॅक. Who goes back? The boy's father. The boy's father goes back early in the morning. म्हणजे त्या मुलाचे वडील सकाळी पुन्हा कुठे जातात? शहराकडे जातात. आणि while I am sleeping, while म्हणजे तेव्हा तो झोपलेलाच असतो. म्हणजे मुलगा म्हणत आहे की जेव्हा त्याचे वडील येतात तर झोपलेलाच असतो आणि सकाळी जेव्हा ते कामावर जातात तेव्हाही तो झोपलेला असतो. तर अशा पद्धतीने याही ओळी बघितल्या. आता पुढे मुलगा मग त्याच्यासाठी काय करतो? तर मुलगा काय म्हणतो त्याच्यासाठी? तर ओ मून, हे चंद्रा, गिव्ह मी अ बास्केटफुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. म्हणजे तो मुलगा म्हणतो की हे चंद्रा, तुझा मला
टोपलीभर मूनलाईट दे, चंद्रप्रकाश दे, ऑन लोन, आणि कसं दे तर उधारी दे, उसनं दे, अशा पद्धतीनं मुलगा म्हणत असतो. पुन्हा पहा, तो मुलगा चंद्राला उद्देशून म्हणतो की ओ मून गिव्ह मी अ बास्केटफुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. हे चंद्रा, तुझ्या मला एक टोपली भर चंद्रप्रकाश उसनं दे, हे उसनं दे, अशा पद्धतीने तो म्हणत आहे. आता तो चंद्रप्रकाश असं काय करणार आहे तर आय वॉन्ट, तो म्हणत आहे की आय वॉन्ट, म्हणजे तो मुलगा म्हणत आहे की आता आयच्या ऐवजी पुन्हा आपण काय म्हणणार, ही यूज करणार. तर ही वॉन्ट टू लाईट द डार्क रूट, अंधारलेला मार्ग आहे तो लाईट करू इच्छितो, म्हणजे त्याला प्रकाशित करू इच्छितो. सो दॅट म्हणजे जेणेकरून, मायच्या ऐवजी पुन्हा आपण हीच घेऊ, जेणेकरून हिज फादर रिटर्न्स अर्ली, जेणेकरून त्याचे वडील लवकर घरी परत येतील असा. जर रस्त्यावर प्रकाश राहील तर प्रकाशित रस्त्यावरून चालत असताना ते लवकर कदाचित चालू शकतात आणि लवकर घरी पोहोचू शकतात, असं तो मुलगा म्हणत आहे. आणि त्याचे वडील लवकर घरी परत यायला पाहिजे असं का म्हणतो, कारण की ही वॉन्ट टू हिअर द फेरी टेल्स, ही वॉन्ट टू हिअर द फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. त्यांच्याकडून त्याला स्टोरीज ऐकायच्या आहेत आणि फेरी टेल्स ऐकायच्या आहेत. त्यांच्याकडून म्हणजे त्या मुलाला आपल्या वडिलांकडून फेरी टेल्स ऐकायच्या आहेत, म्हणजे पर्यांच्या कथा ऐकायच्या आहेत आणि अन्य कहाण्या पण ऐकायच्या आहेत. आता इथं आपण बघितलं तर इथं प्रश्न आलेला आहे की व्हाय डज द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली, व्हाय डज द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली, त्याच्या वडिलाने लवकर घरी परत यावे असं तो का वाटते त्याला. तर आपण म्हणू शकतो, त्याचं उत्तर आपण म्हणू शकतो बिकॉज ही आता याच्याऐवजी ही वापरावं लागेल, बिकॉज ही wants to hear fairy tales and the stories from him. अशा पद्धतीने या प्रश्नाचं आपण उत्तर देऊ शकतो. ठीक आहे, तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल मला पूर्ण अपेक्षा आहे. आता पुढे बघूया, पुढे बघूया शेवटी काय म्हटलं आहे की ओ मून गिव्ह मी अ बास्केटफुल ऑफ मूनलाईट, हे चंद्रा मला एक टोपलीभर तुझ्या चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू शो, आणि मी काय करणार आहे तर आय वॉन्ट टू शो. आता आयच्या ऐवजी पुन्हा ही येईल, सर्वनाम आयच्या ऐवजी ही येईल, बिकॉज ही वॉन्ट टू शो सीड्स ऑफ मून, कारण की त्या चंद्राच्या बियांना तो काय करू इच्छितो ऑन द साईड ऑफ द पाथ, म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला तो लावू इच्छितो. रस्त्याच्या साईडनं, रस्त्याच्या बाजूला त्याला तो लावू इच्छितो, त्या सीड्सला लावू इच्छितो. तर अशा पद्धतीने त्या लहानशा मुलाची आपल्या वडिलाप्रती असलेला अनुराग, असलेला प्रेम या कवितेतून आपल्याला बघायला मिळते. तर हे खरोखरच फार हृदयस्पर्शी आहे, हार्ट टचिंग आहे त्या मुलाच्या भावना. तर हे आपण बघितलं आहे या कवितेमध्ये. तर मला पूर्ण आशा आहे की ही कविता आपल्याला समजली असेल. आता इथं अजून एक मार्जिनमधला एक प्रश्न शिल्लक आहे, हाऊ डू यू स्पेंड युअर इव्हिनिंग टाईम विथ युअर फॅमिली मेंबर, म्हणजे तुम्ही आपल्या फॅमिली मेंबरसोबत कशा पद्धतीनं संध्याकाळ घालवता. तर आपण या प्रश्नाच्या उत्तरामध्ये असं म्हणू शकतो की बाय डिस्कसिंग द करंट टॉपिक, बाय डिस्कसिंग करंट टॉपिक, त्याच्यानंतर बाय वॉचिंग द TV सिरियल ऑर मूवीज, किंवा चिट चॅट ऑन द डिफरंट सब्जेक्ट, अशा पद्धतीने या प्रश्नाचं तुम्ही उत्तर लिहू शकता. ठीक आहे, तर हे आपण बघितलं आहे कविता. आता या कवितेनंतर आता इंग्लिश वर्कशॉप आहे. तर या इंग्लिश वर्कशॉपमध्ये बघूया 10व्या वर्गाच्या परीक्षेमध्ये या कवितेवर 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न आहे कॉम्प्रिहेन्शन ऑफ द पोएम आणि दुसरा प्रश्न आहे अप्रिसिएशन ऑफ द पोएम. पहिला प्रश्न आहे की या कवितेला तुम्ही किती समजले आणि दुसरा प्रश्न आहे कवितेचे रसग्रहण. तर अशा पद्धतीनं दोन्ही प्रकारच्या प्रश्नांना आपण बघून घेऊया. तर हे फारच सोपे आहे. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ द पोएम. कवितेच्या माध्यमाने दिलेल्या
विधानांना अपूर्ण आहे तर त्यांना पूर्ण करायचं आहे. तर पूर्ण करण्यासाठी काय करू आपण, कवितेला चांगल्या पद्धतीनं वाचन करून टाकू. द चाइल्ड वॉन्ट्स टू शो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम. आता याच्यामध्ये काय येईल, कवितेमधून जर कवितेला वाचलं तर आपल्या लक्षात येईल द सिटी टू हिज विलेज. द सिटी टू हिज विलेज हा तुम्हाला सांगून देतो आहे. द सिटी टू हिज विलेज ही जी आहे द सिटी टू हिज विलेज हे दिसत आहे. फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. तर ही जशीच्या तशी लाईन इथं लिहायची आहे. त्याच्यानंतर दुसरं क्वेश्चन काय आहे की अकॉर्डिंग टू द चिल्ड्रन ही लाईन अकॉर्डिंग टू द चिल्ड्रन म्हणजे मुलाच्या मताप्रमाणे. द रूट ऑफ हिज विलेज इज टफ म्हणजे त्याच्या गावचा रस्ता हा टफ आहे. अँड फुल ऑफ. आता फुल ऑफ तर कवितेमध्ये फुल ऑफच्या नंतर बघा तर तुम्हाला बघायला मिळेल फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स हा उत्तर येईल. तर परीक्षेमध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे आणि हा 2 मार्काचा प्रश्न येणार आहे परीक्षेमध्ये, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर तिसरं बघूया सी. द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन. तर काय म्हणत आहे, द चाइल्ड वॉन्ट्स द बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. मुलाला एक टोपलीभर चंद्रप्रकाश पाहिजे, पण कसं पाहिजे, ऑन लोन, उसणं पाहिजे असं तो म्हणत आहे. तर हेही प्रत्येक विद्यार्थी सोडवू शकतो, याच्यामध्ये अजिबात शंका नाही. आणि आता बघूया डी. द चाइल्ड वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट सो दॅट म्हणजे मुलगा अंधारलेला रस्ता प्रकाशित करू इच्छितो. सो दॅट म्हणजे जेणेकरून हिज फादर रिटर्न अर्ली. याही प्रश्नाला तुम्ही सहज पद्धतीने समजा इथं शोधून काढला, आपण आता बघितलेच आहे, तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळू शकतो. तर अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी आपण बघितलेली आहे. आता सेकंड ॲक्टिव्हिटी बघूया. राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द फॉलोविंग नाव. आता याच्यामध्ये मून, रूट, विलेज हे सगळे काय आहेत, तर हे सगळे आहेत. मून हे नाऊन आहे, रूट नाऊन आहे, विलेज नाऊन आहे आणि मॉर्निंग नाऊन. आता याच्या पुढे तुम्ही काय एकदम साधारण विद्यार्थी असेल तर त्यालाही एक युक्ती लक्षात ठेवायची आहे. हे यांच्या पुढे येणारे जे शब्द आहेत तर ते इथं लिहायचं आहे, कारण की ते डिस्क्रायबिंग वर्ड आहे. तर मूनच्या अगोदर कोणता एखादा शब्द आला आहे का, तर यस, स्मॉल मून्स आला आहे. मूनच्या अगोदर स्मॉल आहे तर इथं स्मॉल शब्द लिहायचा, स्मॉल लिहायचं. त्याच्यानंतर रूट जर आपण कवितेमध्ये बघितलं तर रूटच्याही समोर एक शब्द आहे, तो आहे डार्क. त्याच्यानंतर विलेजच्या समोरही एक शब्द आला आहे आणि तो कोणता आहे, होल आला आहे. त्याच्यानंतर मॉर्निंगच्याही समोर एक शब्द आला आहे आणि तो आहे EARLY, अर्ली आलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही ही ॲक्टिव्हिटी सोडवू शकता. आता बघूया आपण पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे. तर पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे बघूया आपण. ॲक्टिव्हिटी नंबर 4 परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण पाहत आहोत. या 4th नंबरच्या ॲक्टिव्हिटीला थोडंसं समजून घेऊया, कारण की परीक्षेत येऊ शकते. तर पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट टू द फॉलोविंग. आता ह्या ज्या ओळी आहेत तर या ओळी आपल्याला कवितेमधून कोणत्या ओळीमध्ये हे त्याचा सार आला आहे ते बघायचं आहे. तर याचा आला आहे कवितेमधून की व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. हा या ओळी इथं आपण लिहू शकतो. काय लिहू शकतो, व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप, असं तुम्ही लिहू शकता. आता बी आहे इगर टू हिअर फेअरी टेल्स फ्रॉम हिज फादर. तर हे कोणत्या ओळीमध्ये आलेलं आहे, तर ते आपण बघू शकतो की आय टू वॉन्ट टू हिअर फेअरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आता काय विद्यार्थ्यांना समजा हा प्रश्न समजला नसेल तर त्यांच्यासाठी एक युक्ती सांगतो आहे. त्यांच्यासाठी युक्ती अशी आहे की फेअरी टेल्स हा जर ज्या ओळीत आला आहे तर ती लाईन पूर्ण लिहून टाकायचं, संपलं. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो.
त्याच्यानंतर काय म्हटलं शेवटच्या रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमॉंग द डार्कर पाथ्स. तर याही ओळीचं ही कोणत्या ओळीमध्ये आला आहे हा, तर आय वॉन्ट टू शो सीड्स फ्रॉम मून ऑन द साइड ऑफ द पाथ. तर अशा प्रकारे कवितेच्या शेवटचा जो स्टँजा आहे तर ती शेवटची लाईन आपण इथं लिहू शकतो. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण पूर्ण लिहू शकतो. आता बघूया नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. तर नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये बघू घ्या ॲक्टिव्हिटी नंबर 5. याचा ॲक्टिव्हिटी नंबर 5 मध्ये काय म्हटलं, राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युझिंग FUL ॲज सफिक्स. काही काही शब्दांना FUL हे सफिक्स लागल्यामुळे ते काय होतात, विशेषण बनतात. तर डिस्क्रायबिंग वर्ड बनतात. तर जसं इथं बास्केटफुल आहे, बास्केटफुल आहे म्हणजे टोपलीभर बास्केटफुल. बकेटफुल म्हणजे बादलीभर. त्याचप्रमाणे तुम्ही माउथफुल असे लिहू शकता. माउथफुल MOUTHFUL माउथफुल. त्याच पद्धतीनं अजून काय लिहू शकता, माउथफुलच्या नंतर हँडफुल लिहू शकता. HANDFUL हँडफुल लिहू शकता. त्याच्यानंतर अजून काय लिहू शकता, म्हणजे ज्याला FUL फुल हे सफिक्स लागले आहे असे शब्द आहेत. जसं कलर आहे कलरफुल, जसं स्पून आहे स्पून SPOONFUL म्हणजे चम्मचभर. अशा पद्धतीने लिहू शकता. तर हे काही शब्द तुम्ही अशा पद्धतीने यामध्ये लिहून घेऊ शकता. आता त्याच्यानंतर लास्ट ॲक्टिव्हिटी बघूया ॲलिट्रेशन. याच्यामध्ये एक हे परीक्षेच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे ॲलिट्रेशन अँड रिपिटेशन. तर या कवितेमध्ये एक्झाम्पल ॲलिट्रेशन कोणत्या ओळीमध्ये हे लिहायचं आहे. तर लाईन आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 14वी लाईन आहे कवितेमध्ये. जर स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स म्हणजे दोन्ही जे शब्द आहेत कोणकोणते, स्नेकच्या सुरुवात यसने होते आणि स्कॉर्पियनची सुद्धा सुरुवात यसने होते. जर कवितेमध्ये असे 2 शब्द आले असतील ज्यांची सुरुवात एकाच अक्षराने झालेली आहे तर तेव्हा फिगर ऑफ स्पीच हा ॲलिटरेशन असतो असे समजावे. ठीक आहे, लक्षात आलं. आता बघूया दुसरा रिपिटेशन. तर रिपिटेशनमध्ये बघूया आता रिपिटेशनमध्ये जर एकच एक शब्द दोनदा आला असेल तर त्या ओळीमध्ये फिगर ऑफ स्पीच हा रिपिटेशन असते हे लक्षात ठेवायचं. रिपिटेशन म्हणजे वारंवार आला असेल, पुन्हा पुन्हा आला असेल तर त्या ओळीमध्ये फिगर ऑफ स्पीच रिपिटेशन असतो हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं या ॲक्टिव्हिटीलाही आपण बघितलेलं आहे. आता महत्त्वाची 5 मार्काचा जो प्रश्न येतो तर तो आपण बघून घेऊया. तो म्हणजे कोणता आहे, अप्रिशिएशन ऑफ द पोएम. आता अप्रिशिएशन ऑफ द पोएममध्ये काय किती मुद्दे असतात, तर याच्यामध्ये 3 मुद्दे असतात, 5 मुद्दे असतात. 5 मार्कासाठी 5 मुद्दे विचारलेले असतात. पहिले 2 मुद्दे आहेत तर त्याच्यामध्ये काय टायटल असते, टायटल असते हा अर्ध्या मार्कासाठी विचारला जातो. त्याच्यानंतर पोएट विचारला जातो तर तोही फक्त अर्ध्या मार्कासाठी असतो. तर अशा पद्धतीने हे 2 पॉईंट्स असतात. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट्स काय असतो, तिसरा पॉईंट असतो रायमिंग स्कीम. तर रायमिंग स्कीम विचारले जाते. रायमिंग स्कीम. तर रायमिंग स्कीममध्ये सांगायचं दिस पोएम इज रिटन इन 3 वर्स मीन्स देर इज नो रायमिंग स्कीम. अशा पद्धतीनं हा मुद्दा लिहायचा. त्याच्यानंतरचा चौथा मुद्दा लिहायचा फिगर ऑफ स्पीच. तर याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच काय हे लिहून टाकायचं. ॲलिट्रेशन आणि रिपिटेशन हे 2 फिगर ऑफ स्पीच आपण बघितलेच आहे तर याला लिहायचं. शेवटी 5वा मुद्दा आहे जो 2 मार्कासाठी विचारला जातो, सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. तर याच्यामध्ये शेवटी हा 5वा मुद्दा 2 मार्कासाठी 5 म्हणजे 2 मार्कासाठी विचारला जातो. तर पहिला अर्धा मार्क, त्याच्यानंतर अर्धा मार्क, त्याच्यानंतर 1 मार्क, त्याच्यानंतर 1 मार्क आणि हा 5वा जो पॉईंट आहे हा 2 मार्कसाठी. अशा प्रकारे या
अप्रिसिएशन ऑफ पोएमवर 5 मार्क्स असतात आणि ही 5 पैकी 5 मार्क्स आपण मिळवू शकतो. तर आता त्याच्यासाठी आपण बघूया. अप्रिसिएशन ऑफ पोएम मी तुम्हाला सांगत आहे. अप्रिसिएशन ऑफ पोएम. इन दिस पोएम पोएट प्रेझेंट द प्रॉब्लेम्स ऑफ विलेज एरिया. इन दिस पोएम पोएट प्रेझेंट द प्रॉब्लेम्स ऑफ विलेज एरिया from the point of view of our little children. ठीक है. From the point of view of our little child. The boy would like his father to return home early, so that he could hear fairy tales and stories. त्यानंतर hence he wants to show sheets of moonlight along the path of his village to the city. पुन्हा एकदा. hence he wants to show sheets of moon along the path from his village to city. त्यानंतर the child request moon to lend him a basket full of moonlight. पुन्हा एकदा. the child request moon to lend him a basket full of moonlight. आणि शेवटी आपण असे म्हणू शकतो. the innocent wish of the child is heart touching. काय लिहू शकतो. the innocent wish of the child is heart touching. म्हणजे त्या लहान मुलांची ही इनोसेंट विश माणसाचं हृदय हेलावून सोडणारी आहे. अशा पद्धतीने आपण या कवितेला संपवून टाकलेलं आहे. तर मला पूर्ण आशा आहे यू अंडरस्टँड व्हेरी वेल अँड वी शॅल मीट अगेन इन द नेक्स्ट पिरियड. टिल देन बाय एव्हरीबडी. ओके.